यांनी केलेला दिसतो सगळा आणि निर्डावलेल्यासारखे हे लोक उत्तर देत असतात. आता काही वाटत नाही कशी यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की निवडणुका लागण्याआधीच मतदान नोंदणी का बंद केलेली आहे. मला वाटतं आता सांगितलं मी तोच तो मुद्दा आम्ही मांडला त्यांना. जुलैमध्ये तुम्ही मतदान नोंदणी बंद केली, नव्यानं 18 वर्षाचे होणाऱ्यांचं आहे म्हणून अगोदर पण एक मुद्दा सांगितला मी तुम्हाला की ते त्यांच्या सगळ्यांच्या सहीचं पत्र आहे, हे आमचं नाहीये. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय या सगळ्या दिग्गजांच्या ह्याच्यावर सही आहेत. त्यांचंच पत्र जे तिथं एक दिले त्याची प्रत घ्यायला मी, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, आणखीन राष्ट्रवादीच्या त्या सगळे पदाधिकारी, आम्ही मनसेचे पदाधिकारी, नितीन सरदेसाई, आम्ही सगळेजण आलेलो होतो. ऐकण्याच्या मनस्थिती आहे का ती आहे, त्याच्यातच गडबड आहे. तर बॅलेट पेपर मशीन नाहीत पुरेशाचं सांगतात त्या, तर बॅलेट पेपर कधी आणणार ते? एकच नाव आणि अनेक याद्यांमध्ये तेच नाव, घर नंबर तोच असतो. अनेक मुद्दा मांडला आम्ही तो आपल्याला त्या मगाशी उदाहरण सांगितलं होतं एका गावात. एका गावामध्ये एक घर नंबर सांगितला, घर नंबर 1, आणि त्या एका घरात 28 लोकांची नावं दाखवली, 85 सॉरी. ती नावं दाखवल्यानंतर आमच्या तेथूनच्या पवार नावाचे आमचे आमदार उमेदवार त्यांनी तिथं पत्र दिलं आणि म्हणे या घरात कोण राहते, हे घर कोणाच्या नावावर आहे? तर ग्रामसेवकाने उत्तर दिलं, हे घरच अस्तित्वात नाही. आता जे घर अस्तित्वात नाही त्याच्यावर 85 नावं आहेत. तुमच्या मतदारसंघात गिरगावात पण असे अनेक आहेत ना. शेवटच्या क्षणी घुसवायची नावं, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात दंग असाल तेव्हा ही नावं घुसवली जातात. आता ही जी उत्तर आहेत ती सरळ सरळ अराजकाकडे नेणारी उत्तर देऊ. आता वाघमारे साहेब नेमके काय बोलले? नेमकं काय बोलणं, आता सांगितलं ते नेमकंच सांगितलं तुम्हाला मी. हेच नेमकं आहे की ह्याच्या आम्हाला अधिकार नाही, आम्हाला नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही. ही जी विधानसभेची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.